मिथेनॉल युक्त दारूमुळे पुणे पिंपरी चिंचवड हादरले. 15 जणांचा मृत्यू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं 15 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 1.5 ते 2 दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जवळपासच्या भागात राहणाऱ्या तब्बल 15 जणांचा काही तासांच्या अंतरानं मृत्यू झालाय. त्यामुळे या सर्वच परिसरात शोककळा पसरलीय. मिथेनॉल युक्त दारू प्यायल्यानं या सगळ्यांचा मृत्यू झालाय. पुण्यातील विषारी दारू प्रकरणी मुख्य आरोपी कर्नल सिंग विरखा याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आलीय. दरम्यान अटकेतील आरोपी योगेश वानखेडे यानं मुंबईवरून विनापरवाना इथेनॉल आणून त्यापासून ही विषारी दारू बनवली होती. धक्कादायक बाब म्हणजे ही दारू त्यानं पुणे शहरातील फुगेवाडी, दापोडी, हडपसर आणि चतुशृंगी परिसरातील 4 विक्रेत्यांना विकली होती. यामुळे 15 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर पुण्यातील हडपसर परिसरात केमिकल मिश्रित विषारी दारूने थैमान घातले आहे. पांढरेमळा भागात राहणाऱ्या तब्बल 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हे सर्वजण स्थानिक दारूच्या अड्ड्यावर दारू पिण्यासाठी गेले होते. तर पिंपरी चिंचवड दापोडी भागात 8 जणांचा मृत्यू झालाय. त्याच पोलिसांनी आता विषारी दारूच्या अँगलने काही जणांना ताब्यात घेतलंय, तर दुसरीकडे कसून तपास देखील सुरू केलाय. मृत्यूची कारणं वेगवेगळी वाटत असली तरी सुद्धा या प्रकरणात विषारी दारूचं कनेक्शन असल्याचं आता तपासातून देखील पुढे येत आहे. त्यामुळेच आता पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं असून मिथेनॉल युक्त दारू तयार करणारा योगेश वानखेडे स्वतःहून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर झाला आहे. तसेच त्याने दारूमध्ये मिथेनॉल मिक्स केल्याची कबुली दिल्याचंही समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जाणारा कर्नल सिंग विरखा याला देखील ताब्यात घेण्यात आला आहे. ज्या दारू अड्ड्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली तिथे रोहित पवार स्वतः पोहोचले व त्यांनी काउंटर फोडला. रोहित पवारांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा दारू अड्डा फोडून टाकला. तिथे लावलेले पत्रे उखडले तर मृत्यांच्या घरी जाऊन देखील भेट घेतली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः हडपसर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तसेच तपासाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर खरं कारण समोर येईल असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. जे गोष्टी समोर आलेली आहे त्यामध्ये 4 सस्पिशियस डेथ्स आहेत. यामध्ये ऍडमिट ज्यावेळी झाले होते ते हॉस्पिटलला त्यावेळी हिस्ट्री ऑफ इंटॉक्सिकेशन अशा प्रकारची गोष्टी समोर आली होती. या सर्व विक्टिम्सचे पोस्टमॉर्टम झालेली आहे आणि त्याचे विसरा पण प्रिझर्व करण्यात आलेले आहे. विसरा इमिजिएटली FSL ला पाठवण्यात आलेले आहे. आज संध्याकाळी रात्रीपर्यंत विसराचे रिपोर्ट आल्यावरून स्पष्ट काय कंटेंट त्यामध्ये होता आणि एक्झॅक्टली काय कॉज ऑफ डेथ होता ते समजेल. परंतु जे गोष्टी बाजूचे पोलीस युनिटला तपासामध्ये जी गोष्टी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही या प्रकरणात कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, पॉइझनिंग आणि इलिसिट लिकर या कलमाखाली एक गुन्हा आम्ही इथे दाखल करत आहे. त्याचे तपास तात्काळ युद्ध पातळीवर ऑलरेडी सुरू आहे. त्याचे तपास होईल. नक्की याचे जसं मी सांगितले विषय रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली काय झाला त्यावर कळेल. त्याचबरोबर पूर्ण परिसराचे जे विक्टिम्सचे राहणारे ठिकाणचे तसेच जिथे एलेज्ड कन्झम्पशन झालेली आहे त्या ठिकाणाची CCTVचे बारीक रीतीने पडताळणी होत आहे. त्याच्याबद्दल पण आज रात्रीपर्यंत त्याचे क्लॅरिटी येईल. क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला डिटेल माहिती या गोष्टीवर कळवण्यात येईल. सीएम सरांचं म्हणणं आहे की कंप्लीट रॅकेट जे एक्सपोज करायचा प्रयत्न सुरू आहे त्याच्या लेवल शोध करत आहे. म्हणजे हे ऑर्गनाइज क्राईम मध्ये तुम्हाला दिसतंय? बरोबर आहे. त्याबद्दल जसं मी सांगितले ते गोष्टी बाजूचे पोलीस युनिट मध्ये ते गोष्टी काल लक्षात आल्यावर त्यांचे तपास पुढे गेलेले आहे. त्याबद्दल मला काही टिप्पणी करणे योग्य किंवा संयुक्तिक नाहीये. परंतु यामध्ये जे कोणी सामील असतील त्याबद्दल 100% युद्ध पातळीवर कारवाई ऑलरेडी ते जसं मी सांगितले कालपासून जे दुसरा जॉईनिंग पोलीस युनिट त्याच्याबद्दल तपास करत आहे त्यांचे ताब्यात या प्रकरणाचे भौतिक सगळे आरोपी असतील.